मनापासून शुभेच्छा देते। खूप संघर्ष करून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। स्वातंत्र्याच्या मागे विचार असा होता की प्रत्येकाचा मान सन्मान झाला पाहिजे आणि समतेची भाषा जी महात्मा गांधींनी प्रत्येक नागरिकाला तो मान सन्मान मिळाला पाहिजे हा विचार जेव्हा तिथे मांडला आणि त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून या देशाला सगळ्या जगातलं सगळ्यात उत्तम संविधान आपल्याला मिळालं, त्याचा मान सन्मान झालाच पाहिजे ही आग्रहाची भूमिका आमच्या सगळ्यांचीच राहिली आहे। आणि या स्वातंत्र्याच्या दिवशी ज्या लोकांनी एवढं मोठं योगदान दिलं आपल्याला मोकळा श्वास घेता यावा याच्यासाठी त्यांना विनम्रपणे आम्ही सगळेच आमच्या पक्षाचे आमचे सहकार्यांच्या वतीने तमाम भारताच्या नागरिकांना मनापासून मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते। आणि गेल्या मला कालच लातूरमध्ये मी होते तेव्हा मला सांगितलं की महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैशाचा वाटप सुरू झालं आहे। आनंदाची गोष्ट आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना पैसे मोडत आहेत, त्याचं मी मनापासून स्वागत करते। पण त्याला एक कॅव्हिएट आहे छोटीशी की भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या मित्र पक्षाचे आमदार शेवटी पोटातलं उठात येतच किती लपवायचा प्रयत्न केला तरी, की जर मतदान केलं नाही तर आम्ही हे पैसे परत घेऊ शकतो। हे माझं म्हणणं नाही आहे ना, हा फेक नॅरेटिव्ह आहे। तुमच्या सगळ्या इथे जेवढे कॅमेरे आहेत ह्या सगळ्या चॅनल्सनी आणि वर्तमानपत्रांनी ही बातमी दाखवलेली आहे। आणि एक नाही म्हणले दोन आमदार तेच वक्तव्य करतात, तेव्हा मग कुठेतरी पाणी मुरतंय। मोदींना वन नेशन वन इलेक्शनसाठी तयार राखलं पाहिजे अशा पद्धतीची आज भाषणामध्ये वक्तव्य केलं। त्याची कमिटी सरकारने केली आहे, त्यामुळे त्या सरकारचा रिपोर्ट आपण बघूया ना काय येतो तो, कारण तो त्याच्यासाठी जी कमिटी केलेली आहे त्याचा काही रिपोर्ट आमच्या हातात अजून आलेला नाही आहे। त्याच्यामुळे ते आल्याशिवाय कसं वक्तव्य करणार, आणि वक्तव्य जे झाले माननीय देशाच्या प्रधानमंत्र्यांचं आहे, त्यामुळे त्याच्यावर उगाच काहीतरी पूर्ण माहिती नसताना बोलणं मला असं वाटतं अयोग्य राहील माझ्यासारखं। राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक लोकोपयोगी योजना ज्या आहेत त्या सरकारने आणलेल्या आहेत, परंतु राज्याची वित्तीय तूट जी आहे ती 2 लाख कोटींवरती गेलेली आहे आणि वित्त विभागाकडून सरकारला या संदर्भातला सगळा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। एकतर ह्या बाबतीत सविस्तर जयंत पाटलांच्या जे भाषण झालं त्याच्या जयंतरावनी सविस्तर ही माहिती राज्याला असेंब्ली विधान भवनमध्ये त्यांच्या भाषणात दिलेलीच होती, त्यामुळे हे माझ्यासाठी काही नवीन नाही। आणि मी स्वतः बजेटमध्ये बोलत असताना सातत्याने FRBM ॲक्ट जो आहे तो ॲक्ट असा आहे जो कैलासवासी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजींनी या देशात आणला होता आणि त्यानंतर तो जरी त्यांनी आणला असला तरी तो चांगला होता, चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे। आणि अटलजींनी खरंच तो खूप विचार करून FRBM ॲक्ट आणला होता। तो पुढे 10 वर्ष सातत्याने मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने तो चालवला, त्याच्यात अनेक नवीन सूचनाही केल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो FRBM ॲक्ट। आता FRBM ॲक्ट काय, फिस्कल मॅनेजमेंट जे असतं म्हणजे जेवढा पैसे येतात आणि किती पैसे आपण खर्च करतो त्याचं रेग्युलेशन असतं, त्याला रेग्युलेशन मेकॅनिझम असतं, त्याला FRBM ॲक्ट म्हणजे जो फिस्कल डेफिसिट असतं त्याचं जे मॅनेजमेंट असतं त्या बजेटरी मॅनेजमेंटला त्याचा बॅलन्स ठेवण्यासाठी त्याला एक लिमिट लावलेली आहे। 3% पेक्षा जास्त ते असू शकत नाही, जर झालं तर त्या राज्याचं सगळं अर्थकारण कोलॅप्स होऊ शकतं असा त्या बिलच्या मागचे विचार आहे। त्याच्यामुळे FRBM ॲक्टच्या पेक्षा जास्त पैसे आपण ना लोनमध्ये घेऊ शकतो ना खर्च करू शकतो असा या देशाचा कायदा आहे। त्याच्यामुळे मी हा प्रश्न विचारला होता की FRBM ॲक्ट प्रमाणे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय, त्याचं उत्तर जयंतरावांना पण मिळालं का नाही मला जरा डाऊट आहे, मला तर मिळालेलंच नाही। हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा, आंध्र प्रदेशचे जे खासदार आता निवडून आले त्यांनी हा एक विचार आणि मुद्दा त्यांच्या भाषणात मांडला की आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड फिस्कल मिसमॅनेजमेंट झालेलं आहे, त्याच्यामुळे पुढचं जे डेव्हलपमेंट आहे ते काही कळतच नाही आहे त्यांना कसं करायचं। आणि ह्या बाबतीत एक व्हाईट पेपर डॉक्युमेंट आंध्र प्रदेशचं सरकार काढणार आहेत असं आम्हाला पार्लमेंटमध्ये सांगण्यात आलं। आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती अशीच गंभीर आहे का अशी भीती कालच्या वर्तमानपत्र वाचल्यावर आमच्या लक्षात आली आहे। कारण कालच वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन होती
की नवीन काहीतरी 27,000 कोटी, माझा नंबर करेक्ट आहे का नाही मला माहिती नाही, मला असं वाटते तर 27,000 कोटी होतं, तर 27,000 कोटी रुपयाचे रस्ते कॉन्क्रिटीकरणासाठी प्रस्ताव कॅबिनेटने पास केलाय. पण फायनान्स मिनिस्टरनी त्याच्या मिनिस्टर नाही, फायनान्स मिनिस्ट्रीनी ते हायलाईट केलंय की फिस्कल डेफिसिट हे वाढत चाललंय. म्हणजे हे सगळे डॉट्स जर तुम्ही जॉईन केले की माननीय जयंतरावांचं भाषण, मी बोललेल्या गोष्टी, FRBM ऍक्ट आणि आता फायनान्स मिनिस्ट्रीनी रेज केलेले इश्यूज, हे सगळे डॉट्स जर तुम्ही जॉईन केले तर महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे असं बाहेरून दिसतंय. आम्हाला आत काय चाललंय माहिती नाही. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या सरकारने द्यावं. कारण का जर राज्याचं दिवाळं निघालं आणि मग पुढचे पूर्ण डेव्हलपमेंट कोलॅप्स होऊ शकते अशी एक चिंता दबदबत्या आवाजात आज समाजामध्ये, वर्तमानपत्रात आणि मीडियामध्ये दिसते. अर्थमंत्री अजित पवार यांना याच विषयाच्या अनुषंगाने विचारलं होतं. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की राज्य सरकारची जी आर्थिक परिस्थिती आहे ती चांगली आहे, वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही आणतो आहोत, जे काही 75,000 कोटी लाडक्या बहीण योजनेसाठी देखील आम्ही दिलेले आहेत, त्याची देखील व्यवस्था केलेली आहे आणि कुठेही प्रकारे सरकार अडचणीत येणार नाही किंवा आर्थिक अडचण महाराष्ट्राला दिसणार नाही. ही चांगली गोष्ट आहे. पण परवाच्याच सुप्रीम कोर्टाचा एक ताशेरे महाराष्ट्र सरकारवर सुप्रीम कोर्टाने गेलेले आहेत की जर तुम्ही ज्यांची जमीन घेतलेली आहे त्यांना पैसे देऊ शकत नसाल तर तुमच्या वेलफेअर स्कीम्सवर आम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल. हे मी म्हणत नाहीये, सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारवर ओढलेले हे ताशेरे आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकार एक म्हणते, कोर्टाने त्यांच्यावर घेतलेले, फायनान्स मिनिस्ट्री एक म्हणते आणि फायनान्स मिनिस्टर एक म्हणतात. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचं उत्तर कदाचित आपल्याला महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला लागेल. कारण का खूपच कन्फ्युजन आहे. सरकारमधले फायनान्स मिनिस्टर एक म्हणतायत, त्यांचं मंत्रालय एक म्हणतंय, पेमेंट न दिल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत, त्याच्यावर सुप्रीम कोर्ट एक वेगळं बोलतायत आणि त्यानंतर FRBM ऍक्टची काय पोझिशन आहे किंवा सरकारचं फिस्कल मॅनेजमेंट काय हे पारदर्शकपणे कुठेतरी बाहेर आलं पाहिजे. कारण का ह्याच्यात प्रचंड मिसइन्फॉर्मेशन आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाली होती, त्यामध्ये मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामध्ये अधिक वादावादी झालं. कारण का जर आपण पाहिलं तर मग अर्थसंकल्पात 8,000 कोटींची वाढ करण्यासाठी अर्थ मंत्रालयाचाच विरोध आहे आणि अजित पवारांचा प्रश्न विचारला की अर्थ विभागाने ते प्रस्ताव का मंजूर करायचा, तर ते सवाल त्यांनी आता विचारले. मी त्या कॅबिनेटमध्ये नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल हा प्रश्न. आणि रिएटरेट्स की जे फिस्कल मॅनेजमेंट बद्दल जे आम्ही बोलतोय हे तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान असं म्हटले की समान नागरिक कायद्याऐवजी आता धर्मनिरपेक्ष कायदा असावा. कसं बघता त्यांच्या उत्तराने? मला असं वाटतं की 2024च्या इलेक्शनमध्ये त्याच्या आधी मोदी सरकार होतं, आता ते NDA सरकार झाले. त्याच्यामुळे NDA सरकार नाही क्रेडिट जातं. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वाद झाला, त्याच्यामध्ये असं म्हणणं होतं की राष्ट्रवादीच्या आमदारांची विकास कामांची फाईल जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याकडे अडकलेली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांची कामं होत नाही अशा पद्धतीचा संवाद अजित पवारांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलेला होता. आणि त्यानंतर अजित पवारांनी असं सांगितलं की पुढे देखील जी फाईल येणार त्यावरती आम्ही सर्व अभ्यास करूनच ती पुढे पाठवणार, अशा पद्धतीचा तो संवाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालाय. कुठेतरी महायुतीमध्येच अंतर्गत कुरघोडीला सुरुवात झाली. खरंच मला यातलं काहीच माहिती नाही. कारण आज ह्या राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याचं एवढं मोठं आव्हान आहे आणि त्याचबरोबर महिलांवर होणारे अत्याचार हे प्रचंड वाढलेले. त्यामुळे हा सगळा डेटा आम्हाला केंद्र सरकार देतो. त्याच्यामुळे आधीच राज्यामध्ये अडचणी आहेत का? तर आहेत. राज्यासमोर बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि महिलांचे अत्याचार, त्या महिलांवर होणारे अत्याचार याच्यावर मोठं आव्हान सरकारकडे आहेच ना. आता त्यामुळे आपापसात त्यांचं सरकार काय करतं हे कोणी मायने नाही रखता. कारण ते म्हणजे मला एक आश्चर्यही वाटत नाही. आणि नाहीतरी राहिलेत किती दिवस. आव्हानं मागितलं असतं तर सर्व काय दिलं असतं असं तुम्ही वक्तव्य केलं होतं, काय भावना होती? मी पहिल्यांदा नाही केलं, मी वर्षभर हेच बोलते. हे काय पहिल्यांदा नाही केलेलं, तुम्ही पहिल्यांदा त्याची न्यूज केली. कुठल्याही बहिणीला तुम्ही हे विचारू शकता, कुठल्याही भाऊ तुमच्याही बहिणीला घरी जाऊन विचारा.
कुठल्याही, मी 1 वर्ष बोलते आहे आणि आधी बोलत होते की कुठल्याही भावाने बहिणीला काही मागितलं तर ती बहीण खूप त्याच्यात काय मोठं मन लागत नाही, त्याला मन नाही, त्याला निखळ प्रेम म्हणतात. परंतु भाऊ म्हणतात की तुमच्या विरोधात उमेदवार देऊन चुकी केली म्हणून. रामकृष्ण हरी. अजित पवार मान्य करतात की जो तुम्ही संपूर्ण लोकसभेला नरेटिव्ह सेट किंवा प्रचार जो केला तो त्याचा फटका अजित महायुतीला बसलेला आहे. त्यामुळे आता अजित पवारांना पुढे केलं जाते का की जो संविधान बदलणार हा जो एकंदरीत प्रचार तुम्ही केला होता त्याला पोचण्यासाठी, कारण की अजित पवार वेळोवेळी बोलतात, आताही ते म्हटले की आम्ही मराठी आणि हिंदीतून संविधानाची प्रत आणली. नाही, 1 मिनिट, तुमचा तुम्ही रिपोर्टर आहात ना? नाही, तुम्ही रिपोर्टर आहात ना, त्यामुळे संविधान बदलणं हा फेक नॅरेटिव्ह म्हणणं हास्यच आहे. तुम्ही जो प्रचार केला, आम्ही प्रचार नाही केला, आम्ही जे वास्तव होते बघा. मी ज्या संसदेत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेलेले आहे आणि तुमचीही चॅनल्स आहेत. आता कसं आहे, आता म्हणताच येत नाही ना की मी हे म्हणलो नाही किंवा म्हणले नाही. त्यामुळे ह्या सगळ्या चॅनल्स आणि मीडियामध्येच भारतीय जनता पक्षाचे 1 नाही 2, जसं लाडकी बहीणचे पैसे परत घेऊ हा एकच माणूस म्हणत नाही, 2-2 माणसं म्हणतात. म्हणजे जेव्हा परत परत ते रिपीट होतं याचा अर्थ दालमे कुछ तो काला आहे ना. त्यामुळे संविधान बदलायची भाषा हे नॅरेटिव्ह काय आम्ही सेट कसं करू शकू मला सांगा. तुम्ही आहात ना सगळे एवढे आणि तुम्ही एवढे अलर्ट असता, पिन पडली तर त्याची अगदी अकाउंटेबिलिटी तुम्ही ठेवता आणि मी पारदर्शक कारभाराच्या बाजूनी आहे. त्याच्यामुळे अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपेरन्सीचं मी स्वागतच करते. त्यामुळे मी माझ्या कानांनी माझ्या डोळ्यांनी तुमच्या चॅनलवर आणि पार्लमेंटमध्ये दोन्ही ठिकाणी, चॅनलवर पण आणि पार्लमेंट, आय रिपीट मायसेल्फ, या दोन्ही ठिकाणी आम्हाला संविधान बदलायचं आहे. अबकी बार 400 पार ते आपण सगळ्यांनीच पाहिलं, त्याच्यात फेक काय. म्हणून महायुतीने अजित पवारांना आता हा जो एकंदरीत तुम्ही जे मांडलेलं आहे ते पुसण्यासाठी किंवा ते ब्लर करण्यासाठी आता अजित पवार वेळोवेळी मुद्दे मांडताना पाहायला मिळतात. मराठी हिंदीमध्ये आम्ही संविधानाची प्रत आणू असं सुद्धा म्हणताना पाहायला मिळतात. याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. जे आहे ते आहे ना, ती काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. संविधान बदलायची भाषा 400 पार ही ऑफिशियली चॅनलवरच आहे आणि पार्लमेंटमध्ये आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहे. एमआयएमनं आता आपल्यासमोर प्रस्ताव ठेवलाय की आम्ही महाविकास आघाडीसोबत यायला तयार आहोत. जर तुम्ही तुमच्याकडून होकारार्थी येत असेल तर लगेच मी येईल आणि बैठक देखील करेल आणि जागा वाटप देखील. कोण कोणाला एमआयएमचे महाराष्ट्राचे इम्तियाज जलील आणि त्यांना त्यांनी कोणाला म्हणलंय? महाविकास आघाडीला एकंदरीतच प्रस्ताव एक तर माझ्या कानावर आलेलं नाहीये आणि जर आलं असेल तर जो काय प्रस्ताव असेल ते आमचे नेते त्याची चर्चा करतील. एक राज्य एक गणवेश हा कायदा लागू केलेला आहे, परंतु राज्यातल्या 20 जिल्ह्यांमधल्या शाळांना अद्याप देखील गणवेश पोहोचलेला नाहीये. 7 जिल्ह्यांना फक्त शालेय विद्यार्थ्यांना गणवेश पोहोचलेला आहे. अत्यंत बिकट परिस्थिती आहे. इकडे मोठ्या योजना ज्या आहेत त्या सरकार धूमधडाक्याने आणतंय, परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती जे काही कायदे सरकार करतंय त्याची अंमलबजावणी होताना पाहायला मिळते. नवीन धूमधडाका हा लोकसभा इम्पॅक्ट आहे. त्यांना काय, त्यांचं सरकार 1-2 वर्ष आहे, त्यांना आधी का नाही सुचलं? हे लोकसभाचा रिझल्ट लागल्यानंतरच यांचा अति आत्मविश्वास जो होता त्याचेही रिपलिंग इफेक्ट आहे. त्यामुळे ह्या ज्या योजना येत आहेत हा त्यांचा लास्ट माइल रन चाललाय की कुछ भी करो, पण काय सरकार आणण्यासाठी काय करायचं कष्टांची परिकाष्ठा करत नाहीयेत ते स्कीम्सची परिकाष्ठा करतायत आणि त्याच्यामुळे हा सगळा लोकसभेचा इम्पॅक्ट आहे. एक आणि दुसरं की हे सरकार हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे, अतिशय असंवेदनशील. त्याच्यामुळे त्यांनी ज्या खरंच मूलभूत गोष्टी करण्याच्यासाठी केल्या पाहिजेत त्यांना रस्त्याचे 27,000 करोड करणं हे महत्त्वाचं वाटतं, कारण का त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट आहे. पण ज्या मुलांना गणवेशाची गरज आहे, जो त्यांचा अधिकार आहे, ते देण्यासाठी यांना नियोजन पण नाही आणि वेळ पण नाही. असल्या सरकारकडून काय तुम्ही अपेक्षा करणार? 50 खोके एकदम ओके संस्काराचं हे सरकार आहे, काय अपेक्षा करणार तुम्ही? मनोज जरांगे यांना आता 27 ऑगस्टची डेडलाईन दिलेली आहे. 27 ऑगस्टपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावा असं सरकारला त्यांचं सांगणं आहे. याचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे ना. सरकारच त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जातं, सरकारच त्यांना शब्द देतं, सरकारच त्यांना तारीख देतं. त्याच्यामुळे ह्याच्यात आम्ही आपलं बघतोय काय चाललंय, कारण का सातत्याने महाराष्ट्र सरकार त्यांच्याबरोबर डायलॉगमध्ये आणि तारखा सरकारच त्यांना, कमिटमेंट कोण देतं आणि देऊ शकते? सरकारच देऊ शकतं, जे सरकार देते. मराठी झालं सगळं नक्की. चला हिंदी में जानना चाहेंगे, आज आपने फ्लैग होस्टिंग किया, आज इंडिपेंडेंस डे पर दिन आज पूरे देश भर में मनाया जा रहा है. आपने हालांकि अपनी स्पीच में महंगाई की बात की, बेरोजगारी की बात की,
ये देश की स्वतंत्र दिन की सबको मैं मन से शुभकामनाएं देती हूँ। लेकिन दुख की एक बात है कि इतना हम जिन्होंने इतनी मेहनत करके आपको और मुझे आज जो हम जिंदगी जी रहे ये अधिकार हम सबको दिया, लेकिन आज महाराष्ट्र और देश में आप देख रहे महंगाई बढ़े जा रही है, भ्रष्टाचार बढ़े जा रहा है। बच्चों को जो युवा और युवती है जो मेहनत करके पढ़ाई करके मेरिट पे पास होते हैं, वो नीट की एग्ज़ाम में आपने देखा क्या हुआ है, ना नौकरियां मिल रही है ना न्याय मिल रहा है। तो इस देश में अब हम सबको बहुत दुख होता है कि जिस सरकार को एक विश्वास के नाते सरकार में बिठाया गया, उन्होंने इस देश को न्याय नहीं दिया। लाडली बहन योजना की बात करते हैं, जिस प्रकार की बीजेपी के जो नेता हैं जिस पर बात कर रहे हैं कि अगर उनको वोट नहीं दिया गया तो उनको पीछे 1500 मिलना वो आते हैं, उनकी इस बात की किस तरह देखा? हालांकि 17 तारीख को पहला बेनिफिशियरी को मिल नहीं, शायद मुझे कल लातूर में बताया गया कि 3000 रुपये का पहला इंस्टॉलमेंट आने ही लगा है। मैं उसका तहे दिल से स्वागत करती हूँ कि हमारी बहनों को मदद होने वाली हो तो बहुत अच्छी बात है। लेकिन देखो, सत्यमेव जयते, सत्य कभी ना कभी बाहर आता है। और जिस तरह से भारतीय जनता पार्टी और उसके मित्र पक्ष के एक नहीं, एक बोलता तो भी मान लेती, दो सांसद, दो विधेयक ऐसे कहते हैं कि अगर हमें वोट नहीं दिया तो हम पैसा वापस ले सकते हैं और कैसा लेना ये भी हमको जब पता है। तो ये जो चीज़ हुई ये बड़ी दुख देने वाली बात है। और ये सरकार जो भी करती है सिर्फ वोट के लिए करती है, मन से कुछ नहीं करती। मतलब ये मान के चले जो योजना सरकार लाए, या हालांकि योजना सरकार ने घोषणा दी वो सिर्फ चुनाव के देखते हुए। बिल्कुल, ये तो लोकसभा का ही इम्पैक्ट है ना। इनकी सरकार 1.5-2 साल से है। कभी बहन के बारे में कोई प्यार इन्होंने कभी जताया है, दिखाया है, बोल के भी दिखाया है? कभी नहीं। ये सब लोकसभा इम्पैक्ट है। प्रधानमंत्री ने जिस प्रकार से आज लाल किले में भाषण दिया स्वतंत्रता दिवस के मौके पे, उन्होंने कहा कि कुछ लोग जो हैं भारत में विकास जो हो रहा है उसको रोकने वाले, तो ऐसे लोगों पे ध्यान न दिया जाए। तो उनकी इस वाक्य को किस तरह देख रहे हैं? एक लोकतंत्र है, देश के प्रधानमंत्री है, बड़े उच्च स्थान पे है, तो उनका जो भी भाषण होगा हम सब ने सुनना चाहिए। यूसीसी का ट्वीट किया है, महिला के ऊपर जो कोलकाता में या डॉक्टर पर अत्याचार हुआ उसका भी कहीं ना कहीं प्रधानमंत्री ने जिक्र किया था। बहुत दुख की बात है जो कोलकाता में हुआ, लेकिन उनमें जी ममता बनर्जी जी पे हम सबको बहुत विश्वास है। वो एक बहुत संवेदनशील सिर्फ नेता नहीं है लेकिन महिला है इस देश की। तो मेरा विश्वास है कि वो फास्ट ट्रैक कोर्ट करके उस लड़की को न्याय ज़रूर मिलेगा। लेकिन हम लड़की को तो वापस नहीं ला पाएंगे, लेकिन दूसरी हमारी कोई बहन बेटी के खिलाफ ऐसी घिनौनी हरकत ना हो, इसके लिए हम सब ने एक समाज मिलके पूरी ताकत से खड़ा रहना चाहिए। मुंबई में सरकारी प्रधानमंत्री ने यूसीसी का जिक्र किया है, तो ये मान के चले 2024 में जो हालांकि कुछ राज्यों में चुनाव है, यूसीसी का मुद्दा रहेगा जिस प्रकार से प्रधानमंत्री अपने भाषण में। पता नहीं, ये ऐसा कह नहीं सकते, क्योंकि ऐसे बिल आते हैं, चर्चा कभी होती है कभी जाती है, तो ये जब तक कुछ सीरियसली पार्लियामेंट में नहीं आता उस पर बोलना उचित नहीं। एक देश एक चुनाव का एक बार फिर प्रधानमंत्री ने जिक्र किया, क्या ये मान के चले आने वाले समय में एक देश और एक चुनाव होगा? कुछ कह नहीं सकते क्योंकि रिपोर्ट नहीं आई, उसकी एक कमेटी है, तो वो जो कमेटी का रिपोर्ट आएगा तभी उस पर कुछ टिप्पणी कर पाऊंगी। मुंबई में सरकारी अस्पताल में जो डॉक्टर है, रेजिडेंट डॉक्टर स्ट्राइक कर रहे हैं और उनकी मांग है कि हमारे लिए कोई ऐसा एक्ट लाया जाए जिससे हमें सुरक्षा प्रदान हो। बिल्कुल जो सही है, इंसिडेंट हुआ है कोलकाता, बिल्कुल सही उनकी मांग है। आपको याद होगा कि जब माननीय आर पाटिल जी इस राज्य के गृह मंत्री थे, उन्होंने ऐसा ही एक कायदा लाया था जिस पे मीडिया हो या डॉक्टर्स हो, इन सब पे अगर कोई गलत एक्शन कोई ले ले या उनको कोई पिटाई करे या कुछ करे, उनकी सेफ्टी और सिक्योरिटी के लिए डॉक्टर हो, पत्रकार हो, जो भी प्रोफेशनल्स हो, उनके खिलाफ अगर कोई गलत काम करे कि उसको मारपीट करे तो उसको ज़रूर शिक्षा होगी। तो उस हिसाब से मेरे ख्याल से अगर इसको और व्यापक करने की ज़रूरत हो तो हम सब ने पार्लियामेंट में पूरी ताकत से हम सोच विचार करेंगे। अगर पार्लियामेंट में एक अच्छा प्रस्ताव और अच्छा बिल केंद्र सरकार लाए तो हम ज़रूर इस सुरक्षता के लिए पूरी तरह से पूरी ताकत से सरकार के साथ खड़े रहेंगे। अजित पवार ने कहा है कि बारामती में जो लोकसभा चुनाव हुआ उसमें मैंने अपनी पत्नी को अपने बहन के खिलाफ खड़ा करके बहुत बड़ी गलती की है और रक्षाबंधन पे मैं उनसे मिलने जाऊंगा और कई सारे मुद्दों पर उनसे बातचीत करूंगा। रामकृष्ण हरी।
कई कोलकाता की जिक्र करते हैं घटना की, जिस प्रकार से हमने देखा कोलकाता में एक महिला की डॉक्टर से रेप हुआ, कि कल बीती रात में हॉस्पिटल में अटैक हुआ, कुछ मॉब हुआ, पूरा हॉस्पिटल का तोड़फोड़ किया। हालांकि मामला सीबीआई को चला गया। इस पूरी घटना में जो कल हुआ उसको आप किस तरह देख रहे हैं? और बहुत की दुख की घटना है, क्योंकि अस्पताल ये बहुत महत्वपूर्ण जगह होती है और अस्पताल में ऐसी चीज़ें न हो, और हम सब ने शांति से, प्यार से इस मामले को हल करने की कोशिश करनी चाहिए। तर शेवटचा मराठी प्रश्न, मुलाखतीमध्ये ज्यावेळेस अजितदादांना या सगळ्या विषयासंदर्भात बोलले आणि त्यांना चूक झाली असं म्हटलं, यानंतर साहेबांशी असेल किंवा तुमच्याशी असेल, काय त्यांचं बोलणं झालं का की या सगळ्या एकंदरीत प्रकरणात? साहेबांचं मला माहिती नाही, माझं नाही. हे चित्र एकंदरीत परत इथे कसं वाटतंय पुण्यामध्ये? कसलं? रक्षाबंधनाच्या निमित्ताचे पवार फॅमिली एकत्र येतो, इथलं जे वातावरण ते परत तिथे कसं वाटतंय तुम्हाला? मी कसं सांगणार? मी तर रक्षाबंधनच्या दिवशी नाशिकच्या दौऱ्यावर आहे, आधी लग्न कोंडाण्याचं. यावर्षी राखी दादा बांधणार आहात का मग दादा? नाशिक- हा दादा नाशिक नाही, मला माहिती, माझा कार्यक्रम मला माहिती. यावर्षी राखी बांधणार आहात का दादा? कळेलच ना तुम्हाला. चला, रामकृष्ण हरी. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.